सुप्रभात मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये। टिप नंबर 1, कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात ओतू जातो। तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही। टिप नंबर 2, कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तसराळे किंवा मोठा बाऊल यात मळाली तर मळायला सोपी जाते। टिप नंबर 3, कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात। नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे, म्हणजे मग करपणार नाही। टिप नंबर 4, नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा, चिलटे बसत नाहीत, नकळत पदार्थामध्ये धूळ, किडामुंगी वगैरे पडत नाही। टिप नंबर 5, नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते, त्यायोगे पालकही खाल्ला जातो। टिप नंबर 6, घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशावेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी, भरपूर पालक चिरून घालावा आणि चांगला शिजू द्यावा। ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते। टिप नंबर 7, कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचे पीठ 1-2 चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीची स्टफ पराठे बनवा। टिप नंबर 8, कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स 10-15 मिनिटे ठेवा, मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर निथळत ठेवा। आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार होईल। टिप नंबर 9, गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, यामुळे इडली पात्रातून पटापट निघतात। टिप नंबर 10, काही भाज्या, उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो। अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात, त्याऐवजी 1 चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाही आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो। टिप नंबर 11, कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तेव्हा तांदळाच्या 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात, भात मोकळा आणि फडफडीत होतो। टिप नंबर 12, किचनमधील कचऱ्याचा डब्बा नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा, आठवड्यातून एकदा धुवा, डब्बा उन्हात वाळवा, ज्यामुळे जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत। टिप नंबर 13, किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा, किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल। टिप नंबर 14, फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा 1 तुकडा ठेवा। टिप नंबर 15, रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत। टिप नंबर 16, किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा। टिप नंबर 17, किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठीच्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि 15 मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा। टिप नंबर 18, फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा, ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत। टिप नंबर 19, चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा, जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतील। टिप नंबर 20, किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका। टिप नंबर 21, पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा, तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही। टिप नंबर 22, लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा, त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा, तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डिप तयार आहे।
टिप नंबर 23. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. टिप नंबर 24. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस तर आपण टाकतोच, त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा तर दूर होईलच आणि भेंडी देखील बेसनामुळे कुरकुरीत होईल. टिप नंबर 25. जुनी किंवा शिळी भाकरी बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी केला जाईल. ते तुटणार नाहीत आणि चवदार देखील होतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर नक्की करा.